जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 9 भीष्मदेवांचे महानिर्वाण। श्लोक क्रमांक 21। सर्वात्मन समदृश्यो हद्वयस्यानहंकृते तत्कृतं मतिवैषमं निरवधस्य न क्वचित। सर्वपूर्ण असल्याने ते प्रत्येकाच्या अंतःकरणात उपस्थित आहेत। ते सर्वांसाठी सारखेच दयाळू आहेत। ते विषमतेतून होणाऱ्या खोट्या अहंकाराच्या अतीत आहेत, म्हणून त्यांच्या कोणत्याही कार्यामध्ये भौतिक आसक्ती नसते। ते समदर्शी आहेत। तात्पर्य: भगवान परिपूर्ण असल्याने जगतात त्यांच्याहून वेगळे असे काहीही नाही। ते कैवल्य आहेत। सर्वत्र तेच व्यापलेले आहेत। जगातील जीवमात्रे आणि वस्तुमात्रे ही त्यांच्याच शक्तीची प्रकटीकरणे आहेत। अशा रीतीने ते आपल्या शक्तीने सर्वत्र उपस्थित आहेत। त्यांची शक्ती त्यांच्याहून वेगळी नाही। सूर्य किरणाहून भिन्न नसतो, तद्वत भगवंत आपल्या विविध शक्तींनी सर्वत्र व्याप्त आहेत। ते परमात्मा आहेत आणि सर्वोच्च मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी उपस्थित आहेत। यामुळेच ते आधीपासून सर्वांचे सारथी आहेत। ते सर्व जीवमात्रांचे समुपदेशक आहेत आणि त्यामुळे ते जेव्हा अर्जुनाचे सारथी म्हणून आपल्या समोर येतात तेव्हा त्यांच्या परमपदाला काही बाधा पोहोचते असे मुळीच नाही। एकनिष्ठ सेवेची अशी शक्ती आहे की ती त्यांना सारथ्य कर्म करण्याला किंवा दौत्य कर्म करण्याला भाग पडते। जीवनाच्या ऐहिक संकल्पनेशी त्यांचे काहीही नाते नाही। ते विश्वातील एकमात्र आध्यात्मिक सत्ता आहेत, तेव्हा त्यांच्या दृष्टीने कोणत्याही कृतीमध्ये श्रेष्ठ किंवा कनिष्ठ भाव असण्याचे कारण नाही। भगवंतांच्या ठायी खोटा अहंकार नाही आणि म्हणूनच ते आपल्याहून दुसऱ्या कोणत्याही वस्तूशी भिन्नत्व सांगत नाहीत। त्यामुळे आपल्या रथाचे सारथ्य करीत असल्याने आपल्यामध्ये काही न्यूनत्व आले अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही। भगवद्भक्ताची एकनिष्ठ भक्ती भक्तवत्सल भगवंतांना अशी सेवा करण्याकडे आकर्षित करते। हे भक्ताचे श्रेष्ठ वैभव आहे। श्लोक क्रमांक 22। तथाप्येकांत भक्तेषु पश्य भूपानुकंपितं यन्मे सुस्तज्जतः साक्षात कृष्णो दर्शनमागत। तथापि जरी भगवान सर्वांकडे दयाळूपणाने पाहत असले तरी हे राजा, आपल्या एकनिष्ठ भक्तावर त्यांची किती अपार कृपा असते पहा। आता माझे प्राण सोडून जाण्याच्या वेळी अत्यंत कृपाळूपणे ते माझ्या दृष्टीसमोर आले आहेत। तात्पर्य: परमपुरुष भगवान श्रीकृष्ण जरी सर्वांकडे सारख्या कृपादृष्टीने पाहत असले तरीही आपल्या एकनिष्ठ भक्तांकडे त्यांची विशेष प्रेमार्द दृष्टी असते हे खरेच आहे। भक्त भगवंतांना सर्वथा समर्पित असतो आणि भगवंता व्यतिरिक्त आपल्यास दुसरा संरक्षण करता कोणीही नाही हे भक्ताने पुरते जाणलेले असते। आपला संरक्षक, स्नेही आणि धनी अशा संबंधातून भगवंतावर असलेली अव्याभिचारी निष्ठा हीच मुळी भगवंतांकडून मिळणाऱ्या शाश्वत जीवनाची प्राथमिक अट आहे। सर्वशक्तिमान भगवंतांच्या इच्छेने जीवाचे स्वरूपच असे आहे की आपला सर्व भार सर्वथा भगवंतावर सोडण्यातच तो समाधानी राहतो। जीवाची भिन्न प्रवृत्ती हेच अधपतनाचे कारण असते। सगळ्यावर माझी स्वतंत्र सत्ता चालते, परमेश्वरी शक्तीचा त्याच्याशी काही संबंध नाही अशी गैरसमजूत त्याने करून घेतलेली असते। आपल्या दुःखाचे मूळ या आपल्या खोट्या अहंकारात असते। वास्तविक पाहता कोणत्याही परिस्थितीत आपल्याला परमेश्वराची सोड असली पाहिजे। भीष्मदेवांच्या मृत्यूशय्येजवळ भगवान उपस्थित झाले याचे कारण भीष्मांची अव्यभिचारी निष्ठा हे होय। अर्जुनाचा भगवंतांशी प्रत्यक्ष नात्याचा संबंध होता। भगवान श्रीकृष्ण हे नात्याने अर्जुनाचे मामेबंधू होत, परंतु भीष्मांचा असा जवळचा कोणताही संबंध नव्हता। त्यामुळे त्यांची ओढ ही तीव्र आत्मिक संबंधातून निर्माण झालेली होती हे खरे असले तरी नातेसंबंध हा अतिशय नैसर्गिक आणि सुखद आहे। त्यामुळे आपण जेव्हा भगवंतांना नंदसुता, यशोदानंदन, राधिका रमणा अशा हाका मारतो तेव्हा त्यांना अधिक आनंद होतो। अशा नातेसंबंधामुळे निर्माण झालेली आत्मीयता हे भगवंतांच्या प्रेममय भक्तीच्या आदान प्रदानाचे आगळेच वैशिष्ट्य आहे। भीष्मदेवांना या दिव्य मनोवृत्तीच्या माधुर्याची गोडी पूर्णपणे माहीत होती।
आणि म्हणूनच यशोदानंदन नंदनंदन संबोधिण्याप्रमाणेच विजय सख्या, पार्थ सख्या म्हणून हाका मारणे श्रीकृष्णांना आवडते. दिव्य माधुर्यातून परमेश्वराशी आपले नाते जोडण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे भगवंतांच्या प्रिय भक्तांचा आश्रय घेणे हा होय. आपण थेट त्यांच्याशी संबंध साधण्याचा प्रयत्न करू नये. आपण योग्य मार्ग दाखविणारा एखादा समर्थ आणि पारदर्शक मध्यस्थ शोधावा हे उत्तम. भक्तांनी श्रद्धापूर्वक ध्यान आणि सतत नामसंकीर्तन केल्याने भगवान त्यांच्या अंतःकरणात आविर्भूत होतात आणि त्याच्या देह त्यागासमयी ते त्याला सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त करतात. तात्पर्य योग म्हणजे अन्य सर्व विषयांपासून परावृत्त झालेल्या मनाची एकाग्रता आणि अशी एकाग्रता म्हणजेच समाधी किंवा भगवंतांच्या सेवेत सर्वस्वी संलग्न होणे होय. याप्रमाणे मन एकाग्र करणाऱ्याला योगी म्हणतात. असा योगी भक्त भगवंतांच्या चिंतनामध्ये आपले लक्ष दिवसाचे 24 तास गुंतवून ठेवतो आणि त्यामुळे त्याचे मन भगवंतांच्या नवविधा भक्तींनी भरून जाते. ही नवविधा भक्ती पुढील प्रमाणे आहे: श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. अशा योगाचरणाने अर्थात भगवंतांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतल्याने भक्त भगवंतांना प्रिय होतो. भगवद्गीतेत परिपूर्ण समाधीच्या अवस्थेच्या संदर्भात हे स्पष्ट करण्यात आले आहे. असा विरळा भक्त सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ असल्याचे भगवान सांगतात. असा पूर्णत्वाला पोहोचलेला योगी भगवंतांच्या आशीर्वादाने आपल्या प्रबुद्ध जाणीवेने भगवंतावर मन एकाग्र करण्यास समर्थ होतो आणि देहपतनापूर्वी असा नामसंकीर्तन करणारा योगी देहत्यागानंतर भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या सामर्थ्याने तत्काळ भौतिक जीवन व तत्संबंधी कोणतेही लक्षण नसणाऱ्या शाश्वत लोकाला प्राप्त होतो. भौतिक जीवनात जीवाला आपल्या कर्मानुसार विविध प्रकारचे ताप सहन करावे लागतात. असे भौतिक जीवन आपल्या भौतिक वासनांचाच परिपाक आहे. भगवंतांच्या भक्तीत जीवाच्या स्वाभाविक इच्छा नष्ट केल्या जात नाहीत, तर त्या योग्य कामी भगवंतांच्या सेवेत संलग्न केल्या जातात. त्यामुळे आध्यात्मिक जगात प्रवेश करण्याची इच्छा करण्यास तो पात्र होतो. भीष्मदेव या ठिकाणी एका विशिष्ट योगाचा, भक्तियोगाचा निर्देश करीत आहेत. मृत्यूच्या वेळी साक्षात भगवंतांनी त्यांच्यासमोर उपस्थित व्हावे इतके त्यांचे अहोभाग्य होते. भगवंतांनी आपल्या नेत्रासमोर तसेच उभे राहावे अशी प्रार्थना ते पुढील श्लोकात करीत आहेत. श्लोक क्रमांक 24. सदैव देवो भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावदीदम हिनोम्यहम प्रसन्नहास रून लोचनो लस्सन्मुखांबुजो ध्यान पथश्चतुर्भुज. ज्यांना 4 हात आहेत, प्रभातकालीन सूर्योदयासारखे ज्यांचे नेत्र अरुण वर्णाचे आहेत, ज्यांच्या सुशोभित मुख कमळावर स्मित हास्य विलसत आहेत, असे ते भगवान श्रीकृष्ण मी देह सोडीपर्यंत माझ्या दृष्टीपथात राहू. तात्पर्य चतुर्भुज नारायण हे भीष्मदेवांचे इष्टदेव आहेत. भगवान श्रीकृष्ण हेच आदी नारायण आहेत आणि चतुर्भुज नारायण हे भगवान श्रीकृष्णांचेच एक विलास रूप आहे. याची भीष्मदेवांना जाणीव होती. अप्रत्यक्षपणे या ठिकाणी ते अशी इच्छा व्यक्त करीत आहेत की भगवान श्रीकृष्णांनी आपले चतुर्भुज नारायण रूप त्यांना दाखवावे. वैष्णव भक्त वृत्तीने नम्र असतो. भीष्मदेवांना हे निश्चितपणे माहीत होते की आपले पार्थिव शरीर सोडल्यानंतर आपण वैकुंठ लोकी जाणार आहोत. तरीही वैष्णव म्हणून त्यांनी अशी नम्र इच्छा प्रकट केली की भगवंतांचे सुंदर मुख आता आपल्याला पाहायला मिळावे. कारण एकदा हे शरीर सोडून परलोकी गेल्यानंतर ते रूप पाहण्याची शक्यता पुन्हा उरणार नाही. आपल्या एकनिष्ठ भक्तांना आपल्या धामामध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन जरी भगवंतांनी दिले असले तरीही वैष्णव त्याविषयी गर्व करीत नाही. आपण जोपर्यंत देह सोडित नाही तोपर्यंत असे भीष्मदेव म्हणतात. याचा अर्थच हा, या थोर सेनापतीला आपले शरीर आपल्या इच्छेने सोडता येईल. त्यांच्यावर निसर्ग नियमांचा अधिकार चालत नाही. त्यांच्या अंगी असे सामर्थ्य होते की त्यांना आपले शरीर हवे तेवढा वेळ ठेवून घेता आले असते. अशा प्रकारचा वर त्यांना आपल्या पित्याकडून मिळाला होता. भगवंतांनी आपल्या चतुर्भुज रूपात त्यांच्यासमोर उभे राहावे म्हणजे त्यांना त्या रूपाचे ध्यान करता येईल. ध्यान करतानाच समाधी अवस्था प्राप्त होईल आणि अशा चिंतनाने आपले मन पवित्र होईल. ही त्यांची अंतिम इच्छा होती. आपले पुढे कोठे जाणार याची त्यांना चिंता वाटत नव्हती. आपण पुढे कोठे जाणार याची त्यांना चिंता वाटत नव्हती.
शुद्ध भगवत भक्ताला भगवत धामात परत जाण्याची फारशी उत्सुकता कधीच नसते. तो केवळ परमेश्वराच्या कृपेवरच अवलंबून असतो. समजा परमेश्वराने त्याला नरकात जायला सांगितले तर तो तेथेही समाधानाने जाईल. सद्भक्ताची एवढी एकच इच्छा असते की सर्व प्रकारच्या परिस्थितीत त्याचे चित्त नेहमी भगवंतांच्या चिंतनामध्ये पूर्ण रममान असावे, भगवंतांच्या चरणकमळामध्ये ध्यानामध्ये रमावे. भीष्मदेवांची अंतिम इच्छा एवढीच आहे की भगवत चिंतन करीत असतानाच आपले प्राणोत्क्रमण व्हावे. शुद्ध भक्ताची हीच उच्चतम आकांक्षा असते. श्लोक क्रमांक 25. सूत उवाच युधिष्ठिरस्तदा कर्ण्य शयानं शरपंजरे अपृच्छद्विविधान्धर मा नृषीणाम चानुशृण्वताम. सूत गोस्वामी म्हणाले, भीष्मदेवांचे आर्जवी स्वरातील ते बोलणे ऐकल्यानंतर महाराज युधिष्ठिराने तेथे असणाऱ्या सर्व ऋषींच्या उपस्थितीतच त्या भीष्मांना विविध धार्मिक कर्तव्याविषयी विचारले. तात्पर्य, आपल्या विनयशील बोलण्यातून भीष्मदेवांनी आपला निर्वाण समय समीप असल्याची जाणीव युधिष्ठिरांना करून दिली. त्यावेळी ऋषींच्या उपस्थितीतच भीष्मदेवांकडे धर्मतत्वाविषयी पृच्छा करण्याची प्रेरणा श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना दिली. यातून भीष्मदेवासारखे आपले भक्तजन सामान्याप्रमाणे वाटत असले तरी ते अनेक थोर ऋषींपेक्षा अगदी व्यासदेवांपेक्षाही कसे महान आहेत हे त्यांना दाखवून द्यावयाचे होते. आणखी एक गोष्ट अशी की भीष्मदेव त्या वेळेला केवळ बाणांच्या मृत्यूशयेवर पहुडलेले होते असेच नव्हे, तर त्या अवस्थेमध्ये त्यांना कितीतरी तीव्र वेदना होत होत्या. त्या तशा परिस्थितीत त्यांना कोणीही प्रश्न विचारणे अनुचित झाले असते. तथापि भगवान श्रीकृष्णांना असे सिद्ध करावयाचे होते की त्यांचे भक्त कोणत्याही परिस्थितीत आपल्या आध्यात्मिक ज्ञानामुळे शरीराने आणि मनाने अविचलित असतात. अर्थातच जीवनात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी भगवंतांचे एकनिष्ठ भक्त कोणत्याही परिस्थितीत तत्पर असतात. युधिष्ठिरांनीही आपल्या समस्येविषयी तेथे उपस्थित राहिलेल्या व भीष्मांपेक्षाही खचितच अधिक विद्वान असलेल्या ऋषीमुनींपैकी कोणालाही विचारण्याऐवजी भीष्मांना विचारणे अधिक महत्वाचे मानले. हे सर्व चक्रपाणी भगवान श्रीकृष्णांच्या योजनेनेच झाले. पित्याला आपला मुलगा आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा असे वाटतेच. भगवान अतिशय स्पष्टपणे असे घोषित करतात की आपल्या भक्तांची पूजा ही आपल्या पूजेपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. श्लोक क्रमांक 26. पुरुष स्वभाव विहितान यथावर्णम यथाश्रमम वैराग्य रागोपाधिभ्या मामना तो भयलक्षणान. युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नानंतर भीष्मदेवांनी व्यक्तींच्या स्वभावधर्मानुसार सांगितलेले सर्व वर्णांचे व आश्रमांचे धर्म स्पष्ट केले. नंतर त्यांनी वैराग्य व आसक्ती यामुळे निर्माण होणाऱ्या निवृत्ती आणि प्रवृत्तीपर धर्मांचे पद्धतशीरपणे वर्णन केले. तात्पर्य, परमेश्वराच्या इच्छेने 4 वर्ण व 4 आश्रम यांची निर्मिती झाली. व्यक्तीच्या दैवी गुणांना चालना मिळून त्याने आत्मज्ञानाच्या दिशेने क्रमाने वाटचाल करावी आणि योग्य आचरण ठेवून ऐहिक बंधनातून व बद्ध जीवनातून सुटका करून घ्यावी, हा वर्णाश्रम संस्थेचा उद्देश. बहुतेक सर्व पुराणातून हा विषय याच दृष्टिकोनातून मांडलेला आहे. तसेच महाभारतात शांती पर्वाच्या 60व्या अध्यायापासून पुढे भीष्मदेवांनी हीच गोष्ट अधिक विस्ताराने स्पष्ट केली. मानवी जीवनाची यशस्वी सांगता होण्यासाठी सुसंस्कृत व्यक्तीला प्रशिक्षित करण्याकरता वर्णाश्रम धर्माची योजना आखण्यात आली आहे. आहार, निद्रा, भय व मैथून यातच जीवन व्यतीत करणाऱ्या शूद्र प्राण्यांपेक्षा मानवी जीवन हे आत्मज्ञानामुळेच आगळे ठरत असते. भीष्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे पुढील 9 गुण मनुष्यासाठी आवश्यक आहेत. 1. क्रोधाविष्ट न होणे. 2. असत्य भाषण न करणे. 3. संपत्तीची समान वाटणी करणे. 4. क्षमाशील असणे. 5. धर्मपत्नीपासूनच प्रजा निर्माण करणे. 6. शरीर स्वच्छ व मन पवित्र ठेवणे. 7. वैरभाव न बाळगणे. 8. साधी राहणी. 9. आपले चाकर अथवा अधीन जनांना आधार देणे. या प्राथमिक गुणांचा अभाव असलेल्या व्यक्तीस सुसंस्कृत म्हणता येणार नाही. याखेरीज ब्राह्मण म्हणजे बुद्धिमान लोकांनी, शासनकर्त्यांनी, व्यापारी वर्गांनी आणि कामगार वर्गाने वेदशास्त्र सांगितलेल्या आपापल्या व्यावसायिक कर्तव्यांचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष गुणवत्तेचे संपादन केले पाहिजे. ब्राह्मण वर्गासाठी इंद्रिय निग्रह हा अत्यावश्यक गुण आहे. सर्व नीतिमत्तेचा तो मूलाधार आहे. धर्मपत्नी संबंधी सुद्धा लैंगिक सुखाची अपेक्षा नियंत्रितच राखली पाहिजे.
म्हणजे कुटुंब नियोजन आपोआपच होईल. वेदमार्गाचे अनुसरण न करणारा बुद्धिमान मनुष्य स्वतःच्या श्रेष्ठ गुणांचा दुरुपयोग करीत असतो. याचाच अर्थ त्याने वेद वाङ्मयाचा विशेषतः भागवत व भगवद्गीता यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. शास्त्राने निषिद्ध ठरविलेल्या गोष्टी त्याने करू नये. मद्यपान किंवा धूम्रपान करणारी व्यक्ती शिक्षक होऊ शकत नाही. आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकाच्या नैतिक चारित्र्याचे मूल्यमापन न करता केवळ ग्रांथिक पांडित्यच विचारात घेतले जाते. म्हणून शिक्षण पद्धतीचा हाच परिणाम होतो की लोक उच्च बुद्धिमत्तेचा अनेक प्रकारे दुरुपयोग करतात. शास्त्रे क्षत्रियांसाठी अर्थात शासनकर्त्या वर्गातील व्यक्तींसाठी असा विशेष आग्रह धरतात की त्यांनी दान करावे, परंतु कोणत्याही स्थितीत दान स्वीकारू नये. आधुनिक शासनकर्ते काही शासकीय समारंभासाठी वर्गणी घेतात, परंतु कोणत्याही शासकीय समारंभात नागरिकांना दान मात्र कधीच करीत नाहीत. हे शास्त्राज्ञेच्या विरुद्ध आहे. शासक वर्ग हा शास्त्र पारंगत असला पाहिजे, परंतु त्यांनी शिक्षकाचा व्यवसाय स्वीकारता कामा नये. शासनकर्त्याने अहिंसक होण्याचे सोंग करून नरकगामी होण्याचे टाळले पाहिजे. कुरुक्षेत्राच्या रणांगणात जेव्हा अर्जुन अहिंसक होण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याची भर्त्सना केली. निर्धाराने अहिंसेचा मार्ग स्वीकारू पाहणाऱ्या त्याला भगवंतांनी असंस्कृत मनुष्याच्या स्तरावर नेऊन बसविले. शासनकर्ता वर्ग व्यक्तिशः युद्धविद्येत निपुण असला पाहिजे. केवळ बहुमताच्या बळावर कोणत्याही भित्र्या मनुष्याला राष्ट्रपतीच्या पदावर आरूढ होता येऊ नये. पूर्वीचे राजे हे नीती, युद्धज्ञान, औदार्य अशा गुणांनी पूर्ण पुरुष होते. म्हणून राजसत्तेचे संगोपन होणे आवश्यक आहे. मात्र त्यांना राजाच्या कर्तव्याचे पद्धतशीरपणे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. युद्धसमयी राजाने किंवा राष्ट्रप्रमुखाने शत्रूचा घाव न घेताच मागे परतू नये. आजचा तथाकथित राजा रणांगणावर कधी जात नाही. मिथ्या प्रतिष्ठेच्या आशेने तो लढणाऱ्या सैनिकांना कृत्रिम रीतीने उत्तेजन देण्यात अतिशय निष्णात असतो. शासनकर्त्या वर्गाचे ज्या क्षणी वाणिक वृत्तीच्या आणि श्रमिकांच्या टोळीत रूपांतर होते त्याच क्षणी शासन यंत्रणा प्रदूषित होते. शास्त्राने वैश्यांना अर्थात व्यापारी वर्गास गायीचे रक्षण करण्याच्या विशेषत्वाने सांगितले आहे. गायींचे रक्षण म्हणजे दही, लोणी इत्यादी दुभत्या पदार्थांची वृद्धी होय. कृषी आणि अन्नधान्याचे वितरण ही व्यापारी वर्गाची मुख्य कर्तव्ये आहे. तसेच त्यांना वेद ज्ञानाची पार्श्वभूमी हवी व दान देण्याचे प्रशिक्षण हवे. शास्त्राने क्षत्रियांकडे जसा नागरिकांच्या संरक्षणाचा भार सोपविला होता त्याप्रमाणे पशु संरक्षणाचा भार वैश्य वर्गाकडे सोपविला होता. प्राणी हत्या ही समाजाच्या रानटीपणाची लक्षण आहे. मानवासाठी कृषी उत्पादने, फळे व दूध हा पुरेसा आहार आणि योग्य आहार आहे. मानवी समाजाने पशुच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष द्यावयास हवे. औद्योगिक प्रतिष्ठाने जेव्हा व्यक्तींना मजूर म्हणून स्वीकारतात तेव्हा त्यांच्या उत्पादक शक्तीचा दुरुपयोग होतो. विविध प्रकारच्या उद्योगातून तांदूळ, गहू, धान्ये, फळे, दूध, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन होत नाही. यंत्रे आणि यंत्रसाधने ही त्यात गुंतलेल्या हितसंबंधी लोकांच्या राहणीमानातील कृत्रिमता वाढवतात व सहस्रावधी लोकांना अर्धपोटी व असंतुष्ट ठेवतात. सुसंस्कृतपणाचा असा स्तर असता कामा नये. शूद्र वर्ग हा अल्पबुद्धीच्या लोकांचा वर्ग असतो, त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य असे नसतेच. त्यांनी वरिष्ठ वर्णातील लोकांना आपली सेवा प्रामाणिकपणे द्यावी हेच त्यांचे कार्य आहे. वरिष्ठांची केवळ अशी सेवा देऊन सुद्धा शूद्र वर्गाला सर्व सुखसोयी मिळू शकतात. शूद्रांच्या बाबतीत असे विशेषत्वाने सांगितले आहे की त्यांनी धनाचा संचय करू नये. त्यांनी असा संपत्तीचा संचय केला की त्याचा मद्यपान, व्याभिचार व जुगार या पापकर्मांसाठी दुरुपयोग झालाच म्हणून समजावे. मद्यपान, व्याभिचार आणि जुगार ही समाज शूद्रत्वाच्याही खाली अधपतित झाल्याची लक्षणे आहेत. वरिष्ठ वर्णीयांनी शूद्र वर्गाच्या निर्वाहाची काळजी सदैव घेतली पाहिजे. तसेच त्यांना स्वतःची वस्त्रे त्यांनी दिली पाहिजे. आपला धनी जेव्हा वृद्ध आणि अपंग होईल तेव्हा कोणाही शूद्राने त्याचा त्याग करता कामा नये. उलट धन्यानेही आपल्या सेवकांना सर्व दृष्टीने सुखी व संतुष्ट ठेवले पाहिजे. कोणताही यज्ञ प्रारंभ करण्यापूर्वी शूद्रांना भरपूर अन्न, वस्त्र देऊन संतुष्ट केले पाहिजे. आजच्या युगात कित्येक समारंभ होतात, त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु श्रमिक वर्गाला मात्र भरपूर अन्न, वस्त्रे इत्यादी देऊन संतुष्ट करावे हे होत नाही. त्यामुळे हा वर्ग असमाधानी राहून विविध आंदोलने करतो. वर्ण म्हणजे विविध व्यवसायांचे केलेले एक वर्गीकरणच होय असे म्हटले तरी चालेल. तर आश्रम म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील क्रमशः वाटचाल होय. हे दोन्हीही एकमेकात गुंतलेले व एकमेकावर अवलंबून आहेत. आश्रम धर्माचे मुख्य उद्दिष्ट ज्ञान आणि वैराग्य याची जाणीव जागृत ठेवणे हे आहे. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे भावी जीवनासाठी सिद्धता करणारी, शिक्षण देणारी शाळा आहे. भौतिक जग हे जीवाचे खरे निवासस्थान नव्हे अशी शिकवण या आश्रमात दिली जाते. भौतिक बंधनातील बद्ध जीव हे जड जगातील प्रकृतीचे बंदिवान आहेत आणि म्हणून आत्मसाक्षात्कार हेच आयुष्याचे अंतिम उद्दिष्ट आहे.
आश्रम धर्माची सर्व योजनाच वैराग्य उत्पन्न करण्यासाठी आहे. ज्याला ब्रह्मचर्य श्रमात हे वैराग्य साधता आले नाही त्याला त्या वैराग्याच्या साधनेसाठी गृहस्थाश्रम स्वीकारण्याची अनुज्ञा आहे. ज्याला ब्रह्मचर्याश्रमातच हे वैराग्य प्राप्त झाले आहे त्याने चतुर्थाश्रम संन्यास स्वीकारावा. भिक्षेवरच उपजीविका करावी. धनसंचय करू नये व आत्यंतिक साक्षात्कारासाठी जीवन धारण करावे. गृहस्थ जीवन हे संसारात आसक्त असलेल्यांसाठी आहे, तर वानप्रस्थ व संन्यास हे आश्रम ऐहिक जीवनाविषयी वैराग्य प्राप्त झालेल्यांसाठी आहेत. ब्रह्मचर्याश्रम हा आसक्त आणि अनासक्त लोकांच्या प्रशिक्षणासाठी आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.